मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील आमरण उपोषणाला तहसीलदार सागर ढवळे यांनी भेट देताच त्या उपोषणकर्त्याची दखल घेऊन काही तासातच अवैध बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने व पोलीस बंदोबस्तामध्ये अवैध बांधकाम पाडून हटविले। उपोषणकर्ते यांनी सरपंच यांच्याकडून उपोषण सोडण्यास नकार दिला होता, तर शिरखेड येथील सचिव दीपक राठोड यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविले। हेमंत जाणे यांचा शेत सर्वे नंबर 51-2 मधील लेआउट कन्व्हर्टेड झालेला प्लॉट नंबर 1 च्या बाजूला शासकीय जागेवर गावातील जगदीश भोकरे इसमाने कॉलमचे अवैध बांधकाम करून अतिक्रमण केले व दुसरा व्यक्ती मुस्ताक शाह यांनी पानटपरी टाकून व्यवसाय चालू केला। हे अवैध अतिक्रमण होत असून ते थांबविण्यात यावे याचे निवेदन 22 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिरखेडला हेमंत जाणे यांनी दिले असता त्यावर कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसता त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली। तक्रारकर्ते हेमंत जाणे यांना ग्रामपंचायत कडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्यामुळे शासन दरबारी न्याय मागणी करिता 15 मार्च 2022 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास सकाळी 10 वाजता बसले। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते हेमंत जाणे यांची प्रकृती खालावली असता ग्रामपंचायत प्रशासनाकडून नेरपिंगळाई पीएससी येथील डॉक्टरांना बोलविण्यात आले असता उपचार करण्याकरिता उपोषणकर्ते यांना विनंती करून जाण्यास सांगितले। उपोषणकर्ते त्यांच्या विनंतीला न जुमानता जाण्यास तयार होत नव्हते। मोर्शी येथील तहसीलदार सागर ढवळे दुपारच्या सुमारास आले असता त्यांनी उपोषणकर्ते यांना विनंती केली, तुमची तब्येत खालावलेली आहे, 8 दिवसात अतिक्रमण काढतो, उपोषण मागे घेण्यास सांगितले असता त्यांच्या विनंतीला न जुमानता उपोषणकर्ते हेमंत जाणे यांनी त्यांच्या समोर ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल आपली व्यथा मांडली। ग्रामपंचायत प्रशासनाने माझ्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसता त्यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ या ग्रामपंचायत प्रशासनाने आणली। आता प्राण गेले तरी चालेल, परंतु जोपर्यंत अवैध अतिक्रमण हटवणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते। मोर्शी येथील रवींद्र पवार बीडीओ यांनी सुद्धा तिसऱ्या दिवशी उपोषण मंडपाला भेट दिली असता त्यांनी सुद्धा 8 दिवसात अतिक्रमण काढू असे आश्वासन दिले। त्यांच्या सुद्धा विनंतीला न जुमानता ते आपल्या मागणीवर ठाम होते। उपोषणकर्ते हेमंत जाणे यांची प्रकृती खालावल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने काही तासातच पोलीस बंदोबस्त व जेसीबीच्या सहाय्याने अवैध बांधकाम हटविले। उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण करून सोडविण्यात आली। यावेळी सरपंच मीना मोहोळ, सचिव दीपक राठोड व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत दीपक राठोड, सचिव ग्रामपंचायत शिरखेड यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवले। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।